शिंदेच्या शिवसेनेचे 35 आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी केला आहे। उदय सामंतांच्या नेतृत्वात हे आमदार भाजपात जाणार असल्याचं ते म्हणाले। तर शिवसेनेच्या आमदारानेच ही माहिती दिल्याचंही ते म्हणाले। विधानसभेत अवैध दारूचा प्रश्न भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केला। हा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी लाडक्या बहिणींचा संदर्भ जोडला। यानंतर मग थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी सत्ताधारी आमदाराला फटकारलं। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणाल तर घरी बसावं लागेल असा इशाराच त्यांनी दिला। तुकाराम मुंढेंना बडतर्फ करण्याची मागणी कृष्णा खोपडेंनी सभागृहात केली आहे। तुकाराम मुंढेंनी नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना गैरव्यवहार केल्याच्या आरोपांवरून आमदार कृष्णा खोपडे आक्रमक झाले। हाच मुद्दा भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी उपस्थित केल्यानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यासह इतर मागण्यांसाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही, कर्जमाफीच्या निव्वळ गुंताफा असल्याचा आरोप विरोधकांनी केला। फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला। विरोधी आरोपी बदनेने शारीरिक शोषण केल्याचं समोर आलं अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली। हातावर लिहिलेलं अक्षर महिला डॉक्टरचंच आहे हे तपासात उघड झाले। 60 दिवसात आरोपपत्र दाखल करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर सर्व चौकशी होणार असून कुणाचीही सुटका होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिली। अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांची बंडलं मोजत असल्याचं दिसून आलंय। तर त्याच व्हिडिओत आमदार महेंद्र दळवी हे व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहेत। त्यामुळे आता पैशांच्या बंडलांचा आमदार काय करतायत असा सवाल उपस्थित झाला। अंबादास दानवे ब्लॅकमेल करत असल्याचं म्हणत महेंद्र दळवींनी आरोप फेटाळले। संपूर्ण व्हिडिओ दाखवा आणि पुरावा दाखवा, माझा यात काही संबंध नाही अशा शब्दात महेंद्र दळवींकडून कथित आरोपांचं खंडन करण्यात आलं। अंबादास दानवेनंतर मनसेनेही कॅश बॉम्ब फोडला। पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याला लाच घेतानाचा व्हिडिओ मनसेकडनं दाखवण्यात आला। वर्क ऑर्डरसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप देशपांडेंनी केला। तर पीडब्ल्यूडी खात्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही संदीप देशपांडेंनी केला। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षप्रवेशावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। पक्षप्रवेश करताना महायुती दुखावणार नाही याचा विचार करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईतील विधान भवन परिसरात आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आगामी हिवाळी अधिवेशनात विधान भवन परिसरात दिल्या जाणाऱ्या प्रवेश पत्रिकांवर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आज मी खादी परिधान केल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। तर खादी फक्त वस्त्र नाही तर भारताची अभिव्यक्ती असल्याचं ते म्हणाले। लोकसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। मतं मिळवण्यासाठी संस्था ताब्यात घेण्यात आल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। तर निवडणूक आयोगालाही ताब्यात घेतल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात चर्चा झाली। यावेळी त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे उपस्थित होते। राजकीय कटुता दूर ठेवत तिन्ही नेत्यांची चर्चा झाली। पुदुचेरीत एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशाने एका दुर्मिळ निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं तिच्या आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे या निर्णयानुसार राज्य सरकारने सगळे सोयरे व्याख्येनुसार कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली। राज्यात 15 डिसेंबरपासून महानगरपालिकेच्या निवडणुकांची शक्यता आहे। आधी क आणि ड वर्ग मनपा निवडणुका होणार असून नंतर अ आणि ब वर्ग महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्याची माहिती असून 15 डिसेंबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। आमदार रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हे आदेश काढले। पुणे महानगरपालिकेच्या मतदार याद्या प्रकाशित होण्यापूर्वी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर बदल केल्याचा महाविकास आघाडीने आरोप केला। याबाबत पत्रकार परिषद घेत वकील असीम सरोदे यांनी क्षेत्रीय कार्यालयाचं सीसीटीव्ही फुटेज दाखवत आरोपांचं समर्थन केलं। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख, अमीन पटेल, ज्योती गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसच्या नेत्यांवर जमावबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। मुंबईतील हवा प्रदूषणावर काँग्रेसने आवाज उठवला होता। धाराशिव शहरातील ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर मशीनचा संशयास्पद आवाज आल्यानं गोंधळ झाला। न्यायालयाच्या आदेशाने पुढे ढकललेल्या शहरातील 3 प्रभागातील निवडणुकीसाठी ईव्हीएम पडताळणी केली जात होती।
पुण्यातील भाजप कार्यालयात महापालिका लढवण्यासाठी इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळते. पहिल्याच दिवशी 2135 जणांनी अर्ज घेतला असून 600 जणांनी अर्ज भरला. चाकणमध्ये ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत उमेदवारांनी शंका उपस्थित केलेली आहे. चाकण नगर परिषदेतील ईव्हीएम मशीन एका खासगी मंगल कार्यालयात ठेवण्यात आले असून या कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्हीची स्क्रीन नसल्यानं उमेदवारांनी प्रशासनाला धारेवर धरले. सीसीटीव्ही डिस्प्ले पाहण्यासाठी जाचक अटी ठेवल्याचा आरोप करण्यात आला. विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी सुरू करण्यात आली असून 3 डिसेंबर ते 18 डिसेंबरपर्यंत नव्याने मतदार नाव नोंदणी करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात यंदा मागच्या निवडणुकीच्या तुलनेत आतापर्यंत जवळपास 50% मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र पदवीधरांनी मतदार नाव नोंदणी करण्याचं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकरांनी केलं. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी जारी झालेल्या प्रारूप मतदार यादीतील तब्बल 33,000 दुबार मतदारांच्या नावासमोर पत्ता नसल्याने हा घोळ अद्यापही न मिटल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता या दुबार मतदारांच्या शोधासाठी महापालिका BLOच्या 154 जणांची विशेष टीम सर्वेक्षण करणार आहे. कणकवलीत ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर शहर विकास आघाडीकडून पहारा दिला जातोय. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोलापुरातील वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाने बाजी मारली. आमदार दिलीप सोपल गटाला दोघी पछाड देत राऊत गटाने यश मिळवल्यानंतर आता सभापती पदाकडे सर्वांचं लक्ष लागलं. इम्तियाज जलील यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाला भेट दिली. जलील यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत पतसंस्थेतील ठेवीदारही उपस्थित होते. पालघरमध्ये तलासरीच्या काजळीतील सहकारी संस्थेची जमीन प्रकरणात विनोद निकोलींनी सहकार मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. 7 कोटींची जमीन 70 लाखांना विक्री केल्याचा आरोप करण्यात आला. पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचाही आरोप करण्यात आला. तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. धुळे गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरज सिंग खालसा यांचं निधन झालं. त्यांच्यावर मुंबईतील एका नामांकित खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. एका सेवेकरीने केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. अलिबागच्या नागावमध्ये बिबट्यानं दहशत माजवली. या बिबट्याने आतापर्यंत 5 जणांवर हल्ला केला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं बिबट्याला निर्बंध करण्याची मागणी करण्यात आली. संगमनेरच्या घारगावात एका 5 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळला. आई वडिलांनीच त्या चिमुकल्याची हत्या केल्याची माहिती समोर आली. सोलापूर बार्शी महामार्गावरील मानेगावाजवळ दुचाकी आणि टिपरचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये 2 वर्षीय चिमुकल्या नातवासह आजोबांचा जागीचा मृत्यू झाला. मलकापूर रेल्वे स्टेशनवर मालगाडीचे 2 डबे घसरले. त्यामुळे मध्य रेल्वेची नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. युद्ध पातळीवर वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. सोलापूर बार्शी महामार्गावर भीषण अपघात झाला. यात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अतुल ऋषिकेश तिवारी, देवेंद्र सिंग शिपाई, राम बघेल असे मृत झालेल्या युवकांची नाव आहेत. अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात मानवी वस्तीत बिबट्या आढळला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या चोपड्यात महाविस्तार ॲपमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय. कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येते. परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचा आरोप प्रहारने केला. तातडीनं अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये हिंदू संघटनांनी लव जिहाद विरोधी कायद्याची मागणी केली आहे. यासाठी विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपुरात पोलीस पाटलांनी आंदोलनाची हाक दिली. यावेळी जळगाव जिल्ह्यातूनही आंदोलनासाठी पोलीस पाटील रवाना झालेत. उद्या नागपुरात विविध मागण्यांसाठी पोलीस पाटलांकडून आंदोलन केलं जाणार आहे. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंढरपूरच्या खर्डीमध्ये लाचखोर मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
मध्य प्रदेशातून होणाऱ्या अवैध मद्य तस्करी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यात पोलिसांनी तिघांना अटक केली तर संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलढाण्याच्या भुमराळा किनगाव मार्गावरील खड्ड्यांचं पूजन करून आंदोलन करण्यात आलं. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांनी रस्ता हाताने उकरून दाखवला. तातडीनं ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मोहोळ तालुक्यातील सासरच्या मंडळींनी दिलेल्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. स्वाती जयंत थोरात असं मृत 33 वर्षीय महिलेचं नाव आहे. येवल्याच्या उंदीरवाडी भागात बिबट्याचा वावर आढळला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. साखर कारखाने सुरू होऊन 39 दिवस झाले तरीही पहिली उचल किती मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. नियमानुसार ऊस तोडल्यानंतर 14 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पहिली उचल जमा झाली पाहिजे. विलंब झाल्यास 15% व्याजासह भरपाई देण्याचा नियम आहे. मात्र अद्याप पहिली उचल न मिळाल्यानं राजू शेट्टी आक्रमक झाले. कारखानदारांचा माज उतरवायला वेळ लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सोलापुरातील दमानी नगरजवळील रेल्वे पुलाच्या पाडकामामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आणि यामुळे पर्यायी मार्गावर पथदिवे आणि सीसीटीव्हीची आवश्यकता असल्यानं पोलीस प्रशासनाने मनपाकडे पत्रव्यवहार सुरू केला.